नमस्कार. मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 10th मॅथमॅटिक्स पार्ट 2 जॉमेट्री. पहिले 3 चॅप्टर आपले झालेले आहेत. 4th चॅप्टर आज आपण सुरू करत आहोत. 4th चॅप्टर आहे आपला जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स, बहुमितिक रचना. अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे. बोर्डाच्या परीक्षेसाठी त्याच्यावरचे 7 गुणांचे प्रश्न विचारले जातात. आणि हा जो चॅप्टर आहे हा प्रॅक्टिकल सगळा भाग आहे. हा सगळा भाग प्रॅक्टिकल आहे. कारण याच्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष दिलेल्या इन्फॉर्मेशनचा वापर करून दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला फिगर ड्रॉ करावे लागतात. त्यामुळं या ठिकाणी पूर्णपणे हा प्रॅक्टिकल असा भाग आहे. त्यामुळे या ठिकाणी कृती ही तुम्ही स्वतः करावी लागते. या ठिकाणी शिक्षक फक्त तुम्हाला मार्गदर्शन करतील, पण प्रत्यक्ष कृती ही तुम्हाला करावी लागते. हा प्रॅक्टिकलचा भाग आहे. त्यामुळे याचा सराव हा तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात करावा लागतोय. तर या चॅप्टरला आपण सुरू करत असताना सुरुवातीला पाहू की या ठिकाणी आपल्याला कोणकोणते भाग पॉईंट शिकायचे आहेत. लर्निंग पॉईंट ह्या चॅप्टरमध्ये आहे काय, ह्या चॅप्टरमध्ये काय आहे. तर या चॅप्टरमध्ये पहिल्यांदा बेसिक कन्स्ट्रक्शन्स आपल्याला घ्यावी लागणार आहेत. वास्तविक पाहता 9व्या इयत्तेपर्यंत ही बेसिक कन्स्ट्रक्शन तुमची झालेली आहेत. तरीसुद्धा 10व्या इयत्तेमध्ये जी कन्स्ट्रक्शन्स आहेत ती कन्स्ट्रक्शन आपल्याला पूर्ण करण्यासाठी त्याच्यामध्ये यांचा वापर आपल्याला करावा लागतो. म्हणून या ठिकाणी ही बेसिक कन्स्ट्रक्शन्स काय आहेत ते आपण पाहू. शिवाय सुरुवातीचा जो 1 गुणांचा वगैरे प्रश्न आहे त्याच्यामध्येही तुम्हाला 1 किंवा 2 गुणामध्ये हे बेसिक कन्स्ट्रक्शन्स हे तुम्हाला विचारली जाऊ शकतात. म्हणून या ठिकाणी सुरुवातीला आपण बेसिक कन्स्ट्रक्शन्स पाहणार आहोत. बेसिक कन्स्ट्रक्शनमध्ये या ठिकाणी आपल्याला कोणकोणते शिकायचे आहेत. आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट हा आपल्याला पहिल्यांदा शिकायचा आहे. दिलेला एखादा रेषाखंड आहे त्याचा लंब दुभाजक काढणे हा पहिलं कन्स्ट्रक्शन आपल्याला बेसिक कन्स्ट्रक्शनमध्ये पाहणार आहोत आपण. दुसरं कन्स्ट्रक्शन आहे बायसेक्टर ऑफ अँगल. दिलेला कोणाचा दुभाजक, कोण दुभागायचा आहे आपल्याला, विशिष्ट मापाचा कोण काढायला सांगितला जाईल आणि त्या कोणाचा दुभाजक काढायला सांगितलं जाईल. अशा प्रकारचे एक सेकंड कन्स्ट्रक्शन आहे. थर्ड, परपेंडिक्युलर ऑफ लाईन थ्रू विच इज ऑन दी लाईन, पॉइंट विच इज ऑन दी लाईन. एखादी रेषा आहे, ते रेषेवर एक बिंदू आहे, त्या बिंदूतून त्या रेषेला लंब काढणे, रेषेवरील बिंदूतून रेषेला लंब काढणे. तर पुढचं कन्स्ट्रक्शन आहे रेषे बाहेरील बिंदूतून, परपेंडिक्युलर ऑफ दी लाईन थ्रू पॉइंट विच इज आउटसाइड ऑफ दी सर्कल. म्हणजे रेषे बाहेरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढणे. पुढचं आहे टू कन्स्ट्रक्ट अन अँगल कॉन्ग्रुएंट टू दी गिवन अँगल. कोणताही विशिष्ट एक अँगल दिलेला असेल, त्या अँगलला कॉन्ग्रुएंट अँगल आपल्याला काढायचा आहे. त्या अँगलला कॉन्ग्रुएंट अँगल आपल्याला काढायचा आहे. हेही कन्स्ट्रक्शन बेसिक कन्स्ट्रक्शनमध्ये मोडतं. एवढी सगळ्या कन्स्ट्रक्शनचा आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल सिमिलर टू दी गिवन ट्रायंगल. हे 10व्या इयत्तेत नवीन शिकणार आहेत आपण सगळे. हे आत्तापर्यंत तुम्हाला झालेले नाहीत. कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल सिमिलर टू दी गिवन ट्रायंगल. एखादा ट्रायंगल दिला असेल तर त्या ट्रायंगलला सिमिलर, समरूप दुसरा त्रिकोण आपल्याला काढायचा आहे. या ठिकाणी 2 भाग पडतात. व्हेन व्हर्टायसेस आर डिस्टिंक्ट, म्हणजे त्या दोन्ही त्रिकोणांचे तिन्ही शिरोबिंदू वेगवेगळे असतील तर. व्हेन व्हर्टायसेस आर डिस्टिंक्ट, शिरोबिंदू जर भिन्न असतील तर कॉमन पार्ट काहीही नाही आणि त्यांच्या जर एखाद्या 2 करस्पॉन्डिंग साईडचा रेशिओ दिला असेल तर कसं काढायचं, अशा प्रकारचं पहिलं कन्स्ट्रक्शन आहे. सेकंड कन्स्ट्रक्शन व्हेन वन व्हर्टेक्स इज कॉमन. व्हेन वन व्हर्टेक्स इज कॉमन. 2 ट्रायंगल आहेत पण त्यातला एक व्हर्टेक्स, एक शिरोबिंदू
त्या त्रिकोणाचा हा कॉमन आहे, सामायिक आहे, त्यावेळेस तो त्रिकोण कसा काढायचा ते आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. पुढं कन्स्ट्रक्शन ऑफ टँजंट टू अ सर्कल, त्या वर्तुळाला स्पर्शिका काढायचे आहेत आपल्याला. त्यामध्ये 2-3 प्रकार पडतात, खरे 2च आहेत. पहिला जो प्रकार आहे त्याचे उपप्रकार पुन्हा 2 पडलेले आहेत. टू कन्स्ट्रक्ट अ टँजंट ॲट अ पॉइंट ऑन दी सर्कल, म्हणजे वर्तुळ आहे, त्या वर्तुळावरील बिंदूतून त्या वर्तुळाला स्पर्शिका आपल्याला काढायची आहे. पण 2 प्रकारे काढता येते ते. एक आहे युजिंग सेंटर ऑफ दी सर्कल, वर्तुळ केंद्राचा वापर करून काढायचे, आणि दुसरं वर्तुळ केंद्राचा वापर न करता विदाऊट युजिंग द सेंटर ऑफ सर्कल. असं 2 प्रकारे या ठिकाणी आपल्याला त्या वर्तुळाला स्पर्शिका काढता येते. कोणत्या प्रकारे काढायला सांगितली त्या प्रकारानेच काढायची. जर सांगितलंच नसेल तर मात्र तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणत्याही प्रकारे काढू शकता. आणि दुसरा प्रकार आहे मुख्य प्रकार कन्स्ट्रक्शन ऑफ टँजंट ऑफ सर्कलचा. टू कन्स्ट्रक्ट टँजंट्स टू द गिवन सर्कल फ्रॉम अ पॉइंट आउटसाइड द सर्कल, आउटसाइड दी सर्कल, वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायची. पहिल्यामध्ये आपण वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढल्या होत्या, तर याच्यामध्ये वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायच्या आहेत. तर त्यातलं एक एक कन्स्ट्रक्शन आपण पाहू. बेसिक कन्स्ट्रक्शन मधलं सर्वात पहिलं कन्स्ट्रक्शन जे आहे ते परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट. एखादा रेषाखंड दिला असेल तर त्या रेषाखंडाचा लंब दुभाजक कसा काढायचा हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे मी, ड्रॉ अ सेगमेंट ए बी विथ लेंथ 9 सेंटीमीटर अँड ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इट्स, आणि त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. म्हणजे एक रेषाखंड दिलेला आहे, तो रेषाखंड काढून त्याचा लंब दुभाजक काढा असं सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी प्रत्यक्ष आपण काढायला सुरुवात करू. स्टेप्स या ठिकाणी मी दिलेले आहेत. वास्तविक ह्या स्टेप्स नाहीत, 2 स्टेप्स आहेत, तरीसुद्धा मी या ठिकाणी दिलेले आहेत. पहिली स्टेप आहे आपला फर्स्ट ड्रॉ सेगमेंट ए बी विथ लेंथ 9 सेंटीमीटर. काढू आपण, पहा या ठिकाणी. पहिल्यांदा कंपासमधल्या साहित्याची थोडी ओळख करून देतो तुम्हाला. कंपासमधल्या साहित्याची जे तुम्हाला नेहमी लागणार आहे आता ह्या चॅप्टर संपेपर्यंत. 90 पण दिलंच असेल तुमच्या शिक्षकांनी. तर या ठिकाणी याला म्हणतात स्केल असं म्हणतात. याला काय म्हणतात? स्केल किंवा पट्टी असं म्हटलं जातं. पट्टी आपली मोजपट्टी ही स्केल आहे. त्यानंतर हा आहे गुन्ह्या, 2 गुन्हे आहेत. हे सेट स्क्वेअर असं त्याला म्हटलं जातं. हे 2 गुन्हे आहेत. एक असतो हा 30, 60, 90चा असतो. याचा हा 30 डिग्री असतो, हा 60 डिग्री आणि हा 90 डिग्री अँगल असणारे असा हा एक गुन्हे असतो, एक सेट स्क्वेअर असतो. दुसरा सेट स्क्वेअर जो आहे हा 45, 45, 90चा असतो. हा दुसरा जो गुन्हे आहे ह्याचा एक अँगल 45, दुसरा 45 आणि हा 90, म्हणजे थोडक्यात हा आयसोसेल्स राईट अँगल्ड ट्रँगल साईजचा असतो. आयसोसेल्स राईट अँगल्ड ट्रँगल समद्विभुज काटकोन त्रिकोणाच्या साईजचा हा असतो. आणि हा लघुकोन त्रिकोणाच्या साईजचा असतो. त्यानंतर याला म्हणतात, काय म्हणतात याला? कोन मापक. काय म्हणतात? कोन मापक, प्रोट्रॅक्टर. याचा वापर असतो कोन मोजण्यासाठी. याचा वापर कोन मोजण्यासाठी किंवा एखादा दिलेल्या मापाचा कोन काढायचा असेल तर याचा वापर आपल्याला करावा लागतो. कोन मापक असं याला म्हटलं जातं. त्यानंतर या ठिकाणी हा आहे कंपास. याला काय म्हणतात? कंपास. याला 2 टोकं असतात. एक टोकाला आपण पेन्सिल लावायची असते आणि दुसऱ्या टोक हे स्टील पॉइंट असतो, याचा वापर करायचा असतो. वास्तविक पाहता हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. हा कधीच सरळ रेषा काढत नाही, नेहमी वाकड्या तिकडे रेषा काढतो.
तरी सुद्धा हा सगळ्यात महत्त्वाचं काम करतो. आपण म्हणतो कंपास, कंपास पेटी वेगळी असते आणि त्या कंपास पेटीतला हा कंपास असतो. आपण म्हणताना म्हणतो त्या कंपास पेटीलाच कंपास म्हणतो. तसं नाही, तर तो कंपास बॉक्स असतो आणि त्या बॉक्समधला हा कंपास आहे. हा सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक ठिकाणी याचा वापर करतो. सांगितलं आत्ताच की कधीच सरळ रेषा काढत नाही, वाकड्या तिकडे रेषा काढतो, परंतु याचा वापर केल्याशिवाय कुठलंच कन्स्ट्रक्शन हे पूर्ण होऊ शकत नाही. आणि यानं काढलेलं कन्स्ट्रक्शनला ॲक्युरेसी असते. यानं काढलेल्या कन्स्ट्रक्शनला ॲक्युरेसी असते. पेपरमध्ये ज्यावेळेस तुम्ही फिगर काढता त्यावेळेस यानं काढलेले जे कंस असतात ते कंस किंवा ते आर्क म्हणतो आपण त्याला, ते वाकडे तिकडे असतात. तुम्हाला कसं तरी वाटतं ते पाहून, म्हणून तुम्ही काय करता, ते कॅन्सल करता, खोडता. तर ते कधीच खोडायचे नाहीत, जसे आहेत तसेच ठेवायचे आहेत. त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही या कंपासचा वापर करून कन्स्ट्रक्शन काढले हे त्या ठिकाणी सिद्ध होते. म्हणून हे यानं काढलेले आर्क कधीही खोडायचे नाहीत. पुढं पेन्सिल ही चांगल्या प्रतीची पेन्सिल वापरा. पेन्सिल ही चांगल्या प्रतीची वापरा. कुठल्या पेन्सिलची मी जाहिरात करत नाही, कुठलीही चांगली पेन्सिल, जेणेकरून तुमच्या वहीवर आकृती काढताना ती स्पष्ट अशी आकृती दिसेल अशा प्रकारची पेन्सिल वापरा. रबर महत्त्वाचा घटक आहे, त्याची काय ओळख करून द्यायची. पहिले इथेपासून वापरतो आपण, परंतु तो सुद्धा चांगल्या प्रतीचा वापरा, जेणेकरून एखादा खोडायची जर वेळ आली, खोडल्यानंतर फक्त आकृती खोडली जावी, त्या ठिकाणी पेपर आपला काळा होता कामा नये आणि पेपर फाडतासुद्धा कामा नये, ज्यास घासायची गरज भासणार नाही, अशा प्रकारचा रबर असावा. तर अशा प्रकारे ह्या कंपासमधल्या सर्व साहित्यांची व्यवस्थित तुम्हाला मी ओळख करून दिलेली आहे. अजून एक आहे, खरा तर एक असतो कर्कटक म्हणतात त्याला. काय म्हणतात? कर्कटक म्हणतात त्याला. दोन्ही टोकाला काय असतात, असे स्टील पॉईंट असतात. दोन्हीकडे असे स्टील पॉईंट असतात. असा एक कर्कटक असतो. तो कर्कटक काय भूमिका त्याची, तर त्याची भूमिका असते की या ठिकाणी दिलेले दोन बिंदू जे असतात त्या दोन बिंदूमधलं अंतर मोजण्यासाठी त्याचा वापर केला जातो. दोन्ही टोकं दोन पॉईंटवर ठेवली जातात. असंच घेऊन आपल्या पट्टीवर ठेवून त्या दोन बिंदूतलं अंतर हे आपल्याला मोजता येतं. याच्यासाठी त्या कर्कटक त्याचा वापर होत असतो. अशा प्रकारे कंपासमधल्या सर्व साहित्यांची ओळख तुम्हाला मी या ठिकाणी मुद्दामहून करून दिलेली आहे, माहिती असावं. त्यातलं आपलं पहिलं बेसिक कन्स्ट्रक्शनमधलं पहिलं कन्स्ट्रक्शन आपण आत्ता पाहत आहोत. काय आपलं ते? ड्रॉ सेगमेंट ए बी विथ लेंथ 9 सेंटीमीटर. 9 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढा. अँड ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इट्स. आणि तो दुभागा. त्यातली पहिली स्टेप आपली काय? फर्स्ट ड्रॉ सेगमेंट ए बी. पहिल्यांदा सेगमेंट ए बी आपल्याला काढायची आहे. किती लांबीची काढायची आहे? 9 सेंटीमीटर लांबीची काढायची आहे. ही पट्टी घ्यायची आणि पट्टीच्या साह्याने 9 सेंटीमीटर लांबीची सेगमेंट ए बी काढू आपण. 9 सेंटीमीटर लांबीची सेगमेंट ए बी काढू आपण. या ठिकाणी ही सेगमेंट ए बी काढतो. पहिल्यांदा ह्या शून्यापासून सुरू करायचं. पट्टीवर 0 कुठं आहे बघायचा आणि 9 कुठं आहे बघायचा. या ठिकाणी 9 आहे. हा 0 आणि 9 हे दोन बिंदू आधी फिक्स करून घ्यायचे. घेतल्यानंतर हे दोन बिंदू पेन्सिलच्या साह्याने आणि पट्टीच्या साह्याने व्यवस्थित जोडायचे. हा काढला आपण सेगमेंट. लगेच त्याला नाव द्यायचं. आपल्याला सवय आहे, सगळं झाल्यानंतर नाव देऊ एकदम शेवटी आणि विसरून जातं, राहून जातं. मग लगेच नाव द्यायचं. कोणती सेगमेंट काढली आपण? सेगमेंट ए बी. लगेच नाव द्यायला. हा ए आहे आणि हा बी आहे. सेगमेंट ए बी. किती लांबीची काढली आपण ती? 9 सेंटीमीटर लांबीची काढली. मापे लिहायची लगेच, कारण मापं नाही लिहिली मार्क, टॉपर विद्यार्थ्यांची मार्क कापले जातात. मापं नाही लिहिली तर, नाव व्यवस्थित नाही लिहिलं तर मार्क कट केली जातात. किती लांबीचा काढलाय आपण? 9 सेंटीमीटर काढलाय. म्हणून ह्याच्यावर लिहितो मी 9 सेंटीमीटर. 9 सेंटीमीटर असा पहिल्यांदा काय काढला आपण? सेगमेंट ए बी, म्हणजे रेषाखंड काढला ए बी 9 सेंटीमीटर लांबीचा.
त्यानंतर काय करायचं आहे, दुसरी स्टेप काय आपला, देन ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इट्स बाय युजिंग कंपास अँड स्केल. कंपास आणि स्केल याचा वापर करून आपल्याला ते काय करायचं आहे, त्याला बायसेक्टर काढायचा आहे, तो दुभागायचा आहे. तर कंपास सांगितलं होतं आत्ताच, याला म्हणतो आपण कंपास. याला कंपासला पेन्सिल व्यवस्थित लावून घ्यायची. पेन्सिल लावताना या ठिकाणी ही दोन्ही टोकं, पेन्सिलचं टोक पुढचं शेवटचं आणि ह्याचं टोक स्टील पॉईंटचं टोक, हे दोन्ही पॅरलल असले पाहिजे, समांतर असले पाहिजे. जर असं आपण पट्टीवर वहीवर जर आपण ते टेकलं तर दोन्ही ॲट ए टाईम टेकली गेली पाहिजे. अशा प्रकारे याच्यामध्ये पेन्सिल लावून घ्यायची. पेन्सिल लावताना ती पेन्सिल हलणार नाही याचीही काळजी घ्यायची. पेन्सिल व्यवस्थित लावायची, ती हलणार नाही याचीही काळजी घ्यायची. अशा प्रकारे ही पेन्सिल ह्याला लावून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण याला बायसेक्टर काढायचा आहे. बायसेक्टर काढताना काय करावं लागतंय, तर या ठिकाणी या कंपासच्या दोन टोकामध्ये या ठिकाणी हा जे आपला रेषाखंड काढला आहे याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर ह्या दोन टोकामध्ये घ्यायचं आहे. निम्म्यापेक्षा जास्त, ग्रेटर दॅन हाफ याच्या अर्ध्या भागापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. मोजत बसू नका लगे मग हे किती आहे, 9, 9चा अर्ध किती, 4.5, 4.5 कुठे येतं इथं, असं करीत बसू नका. अंदाजे चाललंय आपलं, निम्म्यापेक्षा जास्त कुणालाही समजते. तर या ठिकाणी हे निम्म्यापेक्षा जास्त अंतर आहे, या ठिकाणी आहे का, आहे, निम्म्यापेक्षा जास्त अंतर आहे. हे घेतल्यानंतर ह्या कंपासचा हा स्टील पॉईंट जो आहे, हा पोलादी टोक जे आहे ते ह्या ए बिंदूवर टेकायचे, व्यवस्थित टेकायचे. ते या ठिकाणी ए बिंदूवर ते पॉईंट टेकायचा. हा ठेवला मी ए बिंदूवर ठेवला. आणि दुसऱ्या टोकाने काय करायचे, दोन आर्क काढायचे. एक वरच्या साईडला आर्क काढायचा आणि एक खालच्या साईडला असा आर्क काढायचा. दोन आर्क काढून घेतले, समजले. पोलादी टोक ए बिंदूवर टेकले आणि एक वरच्या साईडला आणि एक खालच्या साईडला असे दोन आर्क काढलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी तसंच उचलायचंय, यातलं अंतर बदलायचं नाही, या दोन टोकातलं अंतर बदलायचं नाही. याचं पोलादी टोक बी या ठिकाणी टेकायचंय. आता कुठे टेकायचे, बी या पॉईंटवर टेकायचे. आणि पहिले जे दोन आर्क काढलेत त्यांना छेदणारे दुसरे दोन आर्क काढायचे. हा एक काढला आणि हा दुसरा काढला, हे दोन आर्क काढले. हे दोन आर्क काढले, पहिल्या दोन आर्कला छेदणारे हे पुढचे दोन आर्क आपण या ठिकाणी काढलेले आहेत. हे दोन आर्क काढल्यानंतर पुढे काय करायचंय बघा, या ठिकाणी या पट्टीच्या साहाय्याने या दोन जे आर्क काढले यांचा इंटरसेक्टिंग पॉइंट कुठे आहे, हा आहे. आणि या दोन आर्कचा इंटरसेक्टिंग पॉइंट कोणता आहे, हा आहे. हे पट्टीच्या साहाय्याने जोडायचे आणि लांबलचक रेषेने जोडायचे. या ठिकाणी जोडतो मी. पट्टी व्यवस्थित ठेवून घ्या. आधी व्यवस्थित ठेवल्यानंतर इथं खात्री करा की पॉइंट बरोबर आपली पेन्सिल बसती का. कधी कधी आपण ठेवतो आणि घाई करतो आणि काढतो, पॉइंटच्या बाहेरनं आपली रेषा जाते. आणि हे जोडायचे, असे लांबलचक रेषेने जोडायचे. जोडल्यानंतर हा बायसेक्टर आहे, म्हणजे एक लाईन आहे. लाईन म्हटलं की आपल्याला माहिती आहे तिच्या दोन्ही टोकांना ॲरो असले पाहिजेत, म्हणून याच्या दोन्ही टोकांना ॲरो द्यायचे. असे हे दोन्ही टोकांना ॲरो दिले आपण. तर हा जो काढलेला आहे हा या लाईन सेगमेंट ए बीचा बायसेक्टर आहे. बायसेक्टर आहे म्हणजे काय, हा पार्ट आणि हा पार्ट कसा असतो, कॉन्ग्रुएंट असतो. जर तुम्ही मोजून पाहिला तर हा 4 पॉइंट, हा 4 पॉइंट किती असेल, ए टू ए पर्यंतचा. समजायला आपण नाव देऊ, एम नाव दिलं तर एम हा पार्ट किती आहे, 4.5 सेंटीमीटर असेल आणि बीएम हा पार्ट 4.5 सेंटीमीटर असेल. शिवाय बायसेक्टर आहे अजून कसा आहे तो, परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. परपेंडिक्युलर म्हणजे या ठिकाणी हा काय असतो, लंब असतो, काटकोन असतो. जर तुम्ही त्या ठिकाणी कोन मापक किंवा प्रोट्रॅक्टरच्या
मदतीने जर तुम्ही या ठिकाणी काय केलं, प्रोट्रॅक्टरच्या मदतीने जर तुम्ही या ठिकाणी तो मोजला तर 90 डिग्री होऊ शकतो. याला म्हणतात परपेंडिक्युलर बायसेक्टर. याचा वापर आपल्याला पुढच्या फिगर काढताना करायचा आहे. आपल्याला 90 ते तुम्ही याचा वापर केलेला आहे, सर्कम सर्कलमध्ये केलेला आहे, परिवर्तुळामध्ये केलेला आहे. आता 10वे ते त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. टँजंट काढताना आउटर पॉईंटमधनं ज्यावेळेस टँजंट काढायचे असतात त्यावेळेस याचा वापर आपल्याला होणार आहे. म्हणून हे कन्स्ट्रक्शन आपण घेतलेलं आहे. नेक्स्ट कन्स्ट्रक्शन, बेसिक कन्स्ट्रक्शन. ड्रॉ अँगल ABC विथ मेजर 70 डिग्री. 70 अंशाचा कोन काढा अँड बायसेक्ट इट, आणि तो दुभागा असं सांगितलेलं आहे. पहिल्यांदा आपण या ठिकाणी पहिली स्टेप काय, मग फर्स्ट ड्रॉ अँगल ABC विथ मेजर 70 डिग्री. या ठिकाणी 70 डिग्री सांगितले म्हणून 70 डिग्री मी या ठिकाणी घेतो. अँगल काढण्यासाठी पहिल्यांदा काय करायचं असतं, अँगल म्हटलं की त्याला 2 आर्म असतात, म्हणजे 2 साईड असतात, म्हणजे 2 बाजू असतात त्याला, बरोबर आहे. 2 किरणांचा संयोग संच म्हणजेच काय असतो, कोन असतो, म्हणजे 2 रेज असतात ते ठिकाणी. त्यातला पहिला रे आपण या ठिकाणी काढून घेऊ. आपण पहिला रे काढायचा आहे. काय आपल्या अँगलचं नाव ABC. त्यातला पहिला रे एकतर BA काढा किंवा BC काढा, BA किंवा BC, कारण कोणाचा व्हर्टेक्स काय आहे, B आहे. म्हणजे या ठिकाणी BA किंवा BC कुठलाही एक आर्क काढून घ्या. मी या ठिकाणी BA हा आर्क काढतो. BA हा एक आर्क, हे सॉरी रे काढतो. हा रे BA काढला मी. हा रे BA काढलेला आहे. हा B पॉइंट आहे या ठिकाणी, आणि हा रे आहे म्हणून इथं ॲरो आला. BC हा रे काढतोय मी. काय काढला, BC हा रे काढला. हा रे काढल्यानंतर या ठिकाणी आपल्याला B हा त्या आर्कचा काय, अँगलचा काय आहे, व्हर्टेक्स आहे, शिरोबिंदू आहे त्याचा. मग ह्या B अँगल किती घ्यायचा आहे आपल्याला, 70 डिग्री घ्यायचा आहे. प्रोटेक्टरचा वापर करायचा आहे, ह्या कोन मापकाचा वापर करायचा आहे, आणि याच्या मदतीने आपल्याला 70 अंश मापाचा कोन घ्यायचा आहे. हा कोन मापक व्यवस्थित ठेवा, अगोदर व्यवस्थित ठेवा. हा कोन मापक व्यवस्थित या ठिकाणी ठेवतो मी. त्यानंतर या ठिकाणी 70 अंश घ्यायचे. कुणीकडनं मोजावं लागेल सांगा मला, राईट साईडनी मोजू की लेफ्ट साईडनी मोजू. तर ह्या कोणाची साईड कोणत्या बाजूला वाढत गेलेली आहे, राईट साईडला वाढत गेलेली, म्हणून राईट साईडनी मोजत जायचं. मोजताना इथं 0 आणि 180 दोन्ही पण आहे. मोजताना कसं मोजायचं, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 असं मोजा. असं मोजू नका 180, 170 अशी करी 70 इकडे सापडेल, तसं नाही मोजायचा. 0 पासून स्टार्ट करायची. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70. म्हणजे या ठिकाणी हा 70 अँगल मला मिळतोय. कुठं आहे 70, या ठिकाणी. हा पॉईंट या ठिकाणी मार्क करून घ्या. हा 70चा पॉईंट काढला, तो जोडायचा स्केलच्या साह्याने. B पॉईंट आणि तो पॉईंट हा स्केलच्या साह्याने जोडायचा आहे. हा जोडला. हा कोणता अँगल आहे, अँगल ABC. कुठेही ये नाव द्या, ह्याच्यावर कुठेही द्या, या ठिकाणी मी देतो अँगल ABC. हा किती मापाचा आहे रे, 70 डिग्री लिहून टाकतो मी या ठिकाणी, 70 डिग्री. हा 70 अंश मापाचा कोन काढलेला आहे. दुसरी पायरी आपली, देन ड्रॉ बायसेक्टर ऑफ इट्स. याचा बायसेक्टर काढायचा आहे, याचा बायसेक्टर काढायचा आहे. तो बायसेक्टर कसा काढायचा, मग बायसेक्टर कसा काढायचा, त्याच्यासाठी आपल्याला कंपास लागतो. ह्या कंपासचा वापर करून बायसेक्टर आपल्याला काढायचा आहे.
तर या कंपासच्या दोन टोकामध्ये कितीही एक अंदाजे अंतर घ्या, कुठलेही एक अंदाजे अंतर घ्या. मी एवढं अंतर घेतो, छोटंसं घ्यायचं, जरा जास्त मोठं घेऊ नका. आणि ह्या बी या ठिकाणी त्याचा स्टील पॉईंट ठेवा. बी या ठिकाणी, बी या ठिकाणी स्टील पॉईंट ठेवल्यानंतर या ठिकाणी दोन आर्क काढा दोन साईडवर. एक या बाजूला काढला मी आणि दुसरा या बाजूला काढला. हे दोन आर्क काढले, समजतंय का? हे दोन आर्क काढले. स्टील पॉईंट कुठे ठेवला? बी या व्हर्टेक्सवर ठेवलाय आणि पेन्सिलच्या टोकानं दोन साईडवर दोन आर्क काढून घेतलेले आहेत. दोन आर्क काढून घेतले आहेत. त्यानंतर अंतर थोडं वाढवलं तरी चालेल, अंतर थोडं वाढवलं तरी चालेल. आणि हे स्टील पॉईंट ज्या ठिकाणी हा जो आर्क काढला आहे तो आर्क आणि ही साईड यांचा इंटरसेक्टिंग पॉईंट आहे, त्या ठिकाणी हे पॉईंट ठेवायचा, स्टील पॉईंट. हा स्टील पॉईंट त्या ठिकाणी ठेवतो आणि अशा प्रकारे एक आर्क काढून घ्यायचा. अशा प्रकारे हा आर्क काढला एक. त्यानंतर या ठिकाणी ह्या दुसऱ्या ह्या पॉईंटवर इंटरसेक्टिंग पॉईंटवर ठेवायचा आणि त्याला इंटरसेक्ट करणारा दुसरा आर्क काढायचा. हा इंटरसेक्ट करणारा दुसरा आर्क काढलाय. ह्या दोन आर्कचा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे तो पॉईंट आणि हा बी पॉईंट हा पट्टीच्या साह्याने जोडायचा आहे. या पट्टीच्या साह्याने तो जोडायचा आहे. हा जोडला. हा जो काढलेला आता रे आहे, हा रे काय करतो? या अँगल ए बी सी ला बायसेक्ट करतो. बायसेक्ट करतो म्हणजे काय? दुभागतो. म्हणजे काय? त्याचं दोन एकरूप भागामध्ये विभाजन करतो. म्हणजे हा पूर्ण जर शेवंटी असेल तर हा पार्ट हा 35 डिग्रीचा येतो आणि हा सेकंड पार्ट हा 35 डिग्रीचा येतो. हा 35 डिग्रीमध्ये त्याचं विभाजन करतो. म्हणून या रेला कोणत्या, याला नाव देऊ आपण काहीतरी, बी डी म्हणतो रे. या रे बी डीला अँगल ए बी सीचा बायसेक्टर, अँगल बायसेक्टर असं म्हटलं जातं. पुढचे आपण काढू या ठिकाणी. पुढचं घ्या. नेक्स्ट कंस्ट्रक्शन. ड्रॉ लाईन ए बी, टेक पॉइंट पी ऑन इट. ड्रॉ लाईन एक्स परपेंडिक्युलर लाईन ए बी थ्रू पॉइंट पी, थ्रू पॉइंट पी. म्हणजे या ठिकाणी आम्हाला कंस्ट्रक्शन करायचे रेषेवरील बिंदूतून रेषेवर लंब काढायचं आहे. पहिल्यांदा मी रेषा काढतो, कोणतीही रेषा काढतो. किती लांबीची काढू? किती लांबीची बोला? किती लांबीची? उत्तर येत नाही. किती पण लांबीची, कारण रेषेला लांबी ही अमर्याद असते. विशिष्ट अशी लांबीची म्हणून सांगता येत नाही. रेषा ही दोन्ही बाजूंना अमर्याद अशी पसरलेली असते. त्यामुळं तिला 5 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर, 9 सेंटीमीटर असं काही सांगायचं नाही. रेषा ए बी काढा एवढंच म्हणायचं. किती लांबीची हा प्रश्न चुकीचा आहे. तर या ठिकाणी मी रेषा काय काढली? एक रेषा काढली. तिला नाव काय दिले? लाईन ए बी नाव दिले. कुठेही याच्यावर एक ए पॉईंट घ्या आणि बी पॉईंट घ्या. हे ए बी ही लाईन झाली. पुढं काय सांगितलंय तुम्हाला? टेक पॉइंट पी ऑन दी लाईन ए बी. त्या रेषा ए बी वर कुठेही एक पॉइंट पी घ्या. कुठेही पॉइंट पी घ्या. मी या ठिकाणी घेतो, हा पॉइंट पी घेतो. कुठेही घ्या, मी या ठिकाणी घेतला आहे, माझा पॉइंट पी आहे. हा पॉइंट घेतला आणि त्या पॉइंट पी मधून तिसरी स्टेप, ड्रॉ लाईन एक्स थ्रू पॉइंट पी परपेंडिक्युलर टू दी ए बी. ए बीला लंब असणारी बिंदू पी मधून जाणारी एक रेषा काढा. पुन्हा या ठिकाणी आपल्याला कंपासचा वापर करावा लागतोय. परत आपल्या या ठिकाणी कंपासचा वापर करावा लागतोय.
तर या ठिकाणी काय करायचं बघा, ह्या कंपासच्या दोन टोकामध्ये कुठलेही एक विशिष्ट अंतर घ्या, कितीही घेऊ शकता, विशिष्ट अंतर कुठलेही एक घ्या आणि ह्या कंपासचं पोलादी टोक या पी बिंदूवर टेका. कंपासचं पोलादी टोक पी बिंदूवर टेका, ठेवलं या ठिकाणी. आणि या बाजूला ह्या रेषेवर या बाजूला एक मी आर्क काढतो आणि एक या बाजूला आर्क काढतो. त्या रेषेला इंटरसेक्ट करणारे हे दोन आर्क दोन्ही बाजूंना समान अंतरावर मी काढलेले आहेत. हे समान अंतरावर मी दोन आर्क काढलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी परत काय करायचंय, हा कंपासच्या दोन टोकामध्ये तेच अंतर ठेवलं चालेल किंवा थोडं वाढवलं तरी चालेल, वाढवतो मी. हे कंपासचं ह्या स्टील पॉइंट जो आहे, पोलादी टोक, हा जो आर्क आणि ही रेषा आहे यांचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे या ठिकाणी ठेवायचं. ठेवलं या ठिकाणी. एक वरच्या बाजूला आर्क काढा आणि एक खालच्या बाजूला आर्क काढून घ्या. हे दोन आर्क काढले, एक वरच्या बाजूला आणि एक खालच्या बाजूला, असे दोन आर्क काढून घेतले. त्याच्यानंतर अंतर बदलू नका, अंतर तसंच ठेवा. ह्या दोन टोकातलं अंतर बदलायचं नाही, अंतर तसंच ठेवायचं. आणि या ठिकाणी दुसरा जो आर्क काढला दुसऱ्या साईडला, तो आर्क आणि ती लाईन यांचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे याच्यावर हा ठेवायचा. आणि पहिले आर्क काढले होते त्याला इंटरसेक्ट करणारे दुसरे दोन आर्क काढायचे. वरती एक काढला आणि दुसरा इंटरसेक्ट करणारा खाली एक आर्क काढला, असे दोन आर्क काढले. हे काढल्यानंतर काय करायचे, या दोन आर्कचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे, या दोन आर्कचा इंटरसेक्टिंग पॉइंट हा आणि हा, हे दोन इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्या स्केलच्या साह्याने, पट्टीच्या साह्याने जोडायचेत. स्केलच्या साह्याने, पट्टीच्या साह्याने ते जोडायचे आहेत. हे जोडले. आपला जो पॉइंट आहे या ठिकाणी हा पी पॉइंट होता, हा पी पॉइंट आणि मधून ते लाईन गेलेली आहे, ती लाईन पी पॉइंट मधून गेलेली आहे. म्हणजे हा जो जर मोजला आपण, ह्या लाईन ए बी मधला आणि ह्या परपेंडिक्युलर मधला जर अँगल मोजला तर हा अँगल किती असतो, 90 डिग्री येईल. म्हणजे तो परपेंडिक्युलर आहे, म्हणजे 90 डिग्रीचा अँगल आला. तुम्हाला सांगितलंय ह्या लाईन काय एक्स, या लाईनला एक्स नाव द्यायला सांगितलंय. कुठेही एक्स नाव द्या, कुठेही द्या, दोन टोकापैकी कुठे कुठे म्हणजे मध्ये नसतं. एकच नाव सिंगल असलं ते स्मॉल लेटर नसतं आणि कुठल्याही एका बाणावर लिहिलं जातं. मी या ठिकाणी याला एक्स नाव दिलं म्हणून या ठिकाणी लाईन एक्स परपेंडिक्युलर सेगमेंट ए बी. अशा प्रकारे हे बेसिक कन्स्ट्रक्शन्स तीन आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत, तीन आतापर्यंत आपण पाहिलेली आहेत. पुढचं कन्स्ट्रक्शन आपण आता पाहत आहोत. परपेंडिक्युलर ऑफ लाईन थ्रू पॉइंट विच इज आउटसाइड दी लाईन, विच इज आउटसाइड दी लाईन. तर या ठिकाणी एक्झाम्पल दिले, ड्रॉ लाईन ए बी, टेक पॉइंट पी विच इज आउटसाइड ऑफ इट, विच इज आउटसाइड ऑफ इट. म्हणजे या ठिकाणी एक लाईन काढायला सांगितली, लाईन काढू आपण पहिल्यांदा. फर्स्ट यू ड्रॉ लाईन ए बी, ए बी ही लाईन काढतो मी, ए बी लाईन काढतो. ही लाईन किती पण लांबीची, लांबी म्हणजे लाईन ही अमर्याद लांबीची असते, त्यामुळं ही लाईन ए बी काढले. समजा हिला या ठिकाणी मी ए नाव देतो आणि या ठिकाणी हे बी नाव देतो. ही झाली लाईन ए बी. लाईन ए बी काढल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हिच्यावर काय करायचं आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. पण कुठून काढायचं आहे, पॉइंट पी मधून. पॉइंट पी कुठं आहे, आउटसाइड ऑफ इट, ह्या रेषेच्या बाह्य भागात आहे पॉइंट पी. कुठे घेऊ मी, कुठेही घ्या, बाह्य भागात, वरती घ्या, इकडे इथं खाली कुठेही घ्या, कुठेही घ्या, तिकडे घेऊ नका, फक्त लांब, तुम्हाला काढता येणार नाही.
मग या ठिकाणी आपण हा मी पॉइंट पी घेतो, हा पॉइंट पी घेतला मी. या पॉइंट पी मधून याला काय करायची, ए बी ला परपेंडिक्युलर काढायचा आहे. पुन्हा या ठिकाणी कंपासचा वापर करावा लागतोय, कंपासच्या साह्याने काढायचे. ह्या कंपासचं पोलादी टोक जे आहे, स्टील पॉइंट आहे कंपासचा, हा स्टील पॉइंट या ठिकाणी आपण कुठे ठेवायचा, ह्या पी बिंदूवर ठेवायचा. स्टील पॉइंटवर हा पी बिंदूवर ठेवायचा आणि या रेषेवर दोन साईडला दोन आर्क काढून घ्यायचे. हा एक आर्क काढला आणि हा दुसरा आर्क काढतो मी. हे दोन आर्क काढून घेतले मी, हे दोन आर्क काढले मी. हे दोन आर्क काढल्यानंतर पुढं नंतर ह्या कंपासच्या दोन टोकामध्ये अंतर थोडं वाढवा किंवा तेवढंच ठेवलं तरी चालेल. ह्या कंपासचा हा स्टील पॉइंट आहे, हा स्टील पॉइंट हा आर्क आणि लाईन ए बी यांचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे त्याच्यावर ठेवायचा आणि खालच्या साईडला दुसरा एक आर्क काढतो मी. असं अंतर बदलायचं नाही, तसंच ठेवायचंय आणि ह्या कंपासचा स्टील पॉइंट परत दुसरा जो आर्क काढलेला आहे तो आर्क आणि ही रेषा ए बी यांचा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे त्याच्यावर ठेवायचंय. या ठिकाणी ठेवलंय. या ठिकाणी ठेवून पहिल्या आर्कला इंटरसेक्ट करणारा दुसरा आर्क मी काढलेला आहे. हे काढल्यानंतर या ठिकाणी आम्हाला एक पॉइंट मिळालाय, दोन आर्कचा इंटरसेक्टिंग पॉइंट मिळाला. हा पॉइंट आणि हा पी पॉइंट हे दोघं जण एका रेषेने जोडायचे, एका रेषेने ते दोघं जोडायचे आहेत. जोडतो मी. अशा प्रकारे हे जोडले. हा पॉइंट पी आहे, हा पॉइंट पी आहे. तुम्हाला काय सांगितले, ड्रॉ लाईन पी एम, पी एम काढायला सांगितले. म्हणजे एम नाव दे याच्यावर. कुठं नाव दिलं, या ठिकाणी एम नाव दिले मी. या ठिकाणी अशा प्रकारे हा एम नाव दिलेला आहे. हा जो मोजला तर हा अँगल हा 90 डिग्री येतो. जर तुम्ही प्रोटेक्टरच्या साहाय्याने कोन मापकाच्या साहाय्याने जर मोजला तर तो 90 मापांचा येतो. अशा प्रकारे हा परपेंडिक्युलर ड्रॉ फ्रॉम अ पॉइंट विच इज आउटसाइड द लाईन, रेषे बाहेरील बिंदूतून रेषेवर लंब कसा काढायचा तो आपण पाहिलेला आहे, या ठिकाणी काढलेला आहे. पुढचं कन्स्ट्रक्शन, नेक्स्ट कन्स्ट्रक्शन, नेक्स्ट पार्ट. तर नेक्स्ट पार्ट आहे टू कन्स्ट्रक्ट एन अँगल कॉन्ग्रुएंट टू द गिवन अँगल. एक अँगल दिलाय कुठला तरी, त्या अँगलला कॉन्ग्रुएंट अँगल आपल्याला काढायचा आहे. मी या ठिकाणी कुठलाही एक अँगल काढून घेतो. अगोदर कुठलाही एक अँगल काढून घेतो. या ठिकाणी एक अँगल काढतो मी. हा एक अँगल काढला, काय मी मोजलेला नाही किती मापाचा वगैरे, काही मोजलेला नाही. तर या ठिकाणी हा अँगल ए बी सी काढतो मी. ए बी सी हा अँगल आहे, किती मापाचा आहे मला माहिती नाही. हा एक मी अँगल काढलेला आहे. ए बी सी हा अँगल काढला आहे. ह्या अँगलला एक कॉन्ग्रुएंट अँगल आपल्याला काढायचा आहे. एवढ्याच मापाचा कोण, ह्याचा प्रोटेक्टरचा कोण मापकाचा वापर न करता तेवढ्याच मापाचा दुसरा अँगल आपल्याला काढायचा आहे. कोणता अँगल, त्याला नाव काय द्यायचंय, पी क्यू आर असं नाव द्यायचंय. त्याला नाव काय द्यायचंय, पी क्यू आर असं नाव द्यायचंय. मग या ठिकाणी पी क्यू आर साठी आपल्याला या ठिकाणी मी क्यू आर काढून घेतो. आधी काय काढतो, क्यू आर काढतो मी. इथं हा क्यू आर काढला, क्यू आर हा रे क्यू आर काढला. आता काय करायचंय बघा, कंपास घ्यायचा आहे. ह्या कंपासच्या दोन टोकामध्ये कुठलेही एक ठराविक अंतर घ्या. कंपासच्या दोन टोकामध्ये कुठलेही एक अंतर घ्या. कंपासचा स्टील पॉइंट हा बी पॉइंटवर ठेवा. ह्या बी पॉइंटवर ठेवला आणि अशा प्रकारे दोन आर्क काढून घ्या किंवा पूर्ण अखंड काढला तरी चालेल.
हा आर्क काढून घ्या. काढला. हा काढल्यानंतर तसाच उचला. या दोन टोकातलं अंतर बदलू नका आणि याचं स्टील पॉइंट पोलादी टोक क्यू पॉइंटवर ठेवा आणि अशा प्रकारे या ठिकाणी एक तसाच आर्क काढा. अशा प्रकारे हा आर्क काढला. क्यू पॉइंटवर ठेवून एक असा आर्क काढलाय. काढला. त्यानंतर याच्या दोन टोकामध्ये या ठिकाणी एवढं अंतर घ्यायचंय. हा ए बीचा ही बाजू आणि त्याला इंटरसेक्ट केलेला हा जो आर्क त्यांचा इंटरसेक्टिंग पॉईंट तो आणि हा दुसरा इंटरसेक्टिंग पॉईंट हा ह्या दोघातलं अंतर किती आहे ते घ्यायचं दोन टोकामध्ये. तसंच उचलायचंय आणि या ठिकाणी ठेवायचं इंटरसेक्टिंग पॉईंटला आणि याला छेदणारा दुसरा आर्क काढायचा आहे. याला छेदणारा हा आर्क मी या ठिकाणी काढला. या दोन आर्कचा जो हा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे हा पॉइंट आणि हा क्यू पॉइंट हे जोडायचेत. ते दोघ जण जोडायचेत. तर या ठिकाणी जोडू आपण. हे जोडले. हे जोडल्यानंतर या ठिकाणी हा जो मिळालाय हा क्यू आर आहे. दुसरी बाजू काय असेल क्यू पी असेल. हा झाला अँगल पी क्यू आर. जर तुम्ही मोजला तर काय येतंय बघा. हा किती मापाचा आहे बघा मोजल्यानंतर. आतापर्यंत मोजला नव्हता आपण. किती मापाचा आहे 50 डिग्री आहे. किती आहे 0 10 20 30 40 50 आहे. हा मोजा. हा पण किती येईल 50च येतोय. हा सुद्धा काय होतो 50 डिग्री येतो. म्हणजे हा जर 50 डिग्री असेल तर हा सुद्धा काय येतो 50 डिग्री. 50 अंशाचा असेल तर हा सुद्धा 50 अंशाचाच येतो. अशा प्रकारे हे बेसिक कन्स्ट्रक्शन दोन काढलेत. तिसरं एक आपल्याला बेसिक कन्स्ट्रक्शन पाहिजे. तिसरं बेसिक कन्स्ट्रक्शन आहे ड्रॉ पॅरलल लाईन. एक लाईन दिली आहे आपल्याला. तिला एक पॅरलल लाईन काढायची त्या रेषे बाहेरील बिंदूतून. ती कसं काढायचं बघू आपण. ड्रॉ पॅरलल लाईन थ्रू अ पॉइंट विच इज द आउटसाइड ऑफ दॅट लाईन. मग या ठिकाणी बघा मी एक लाईन काढतो. या ठिकाणी एक लाईन काढतो. ही लाईन काढली. ही लाईन कोणती आहे ए बी ही लाईन काढली आणि ह्या लाईनच्या बाहेर एक बिंदू आहे. कुठलाही बिंदू समजा या ठिकाणी हा टी बिंदू आहे. या टी बिंदूतून मला या ए बी ला पॅरलल लाईन काढायची आहे. पॅरलल लाईन काढायची. ते काढण्यासाठी याचा वापर आपल्याला करावा लागतो. याचा वापर आपल्याला करावा लागतो. तर या ठिकाणी तुम्ही काय करा हा पॉइंट टी आणि ए बी जोडा कशाने कुठेही कुठलेही असा आडवा उभा असा जोडला तरी तिरपा जोडला तरी चालेल. आडवा नाही उभा तिरपा असा कसाही जोडला तरी चालेल. समजा मी असा जोडला. हा जोडला. हे जोडल्यानंतर काय करा हा टी एम जोडलाय. तर या ठिकाणी बी एम टी हा जो अँगल आहे हा अँगल एवढ्याच मेजरमेंटचा या ठिकाणी एक अँगल काढायचा आहे. याच मापाचा इथं अँगल काढायचा आहे. म्हणजे याला कॉन्ग्रुएंट अँगल इथं काढायचा आहे. याला एकरूप कोन इथं काढायचा आहे. कारण काय होईल मग जर त्या बिंदूतून जाणारी रेषा गेली तर ती रेषा आणि ही रेषा दोन समांतर रेषा असतील. टी एम ही जर त्यांची ट्रान्सवर्सल म्हणजे छेदिका असेल तर होणारे हे अँगल अल्टरनेट अँगल्स म्हणजे व्युत्क्रम कोन असतात. मग जर व्युत्क्रम कोन कॉन्ग्रुएंट असतील तर ह्या दोन लाईन काय असतात पॅरलल असतात. त्या कसोटीचा त्या थेरमचा वापर करून आपण या ठिकाणी हे आपण कन्स्ट्रक्शन करत आहोत. तर एवढ्याच मापाचा इथे अँगल काढायचा आहे. मग तेवढ्याच मापाचा अँगल काढायला म्हणजे हा याला कॉन्ग्रुएंट अँगल इथं काढायचा आहे. आता केलं होतं तेच या ठिकाणी करायचं. ह्याच्या दोन टोकामध्ये काहीतरी अंतर घ्या. घेतलं मी. याचं पोलादी टोक स्टील पॉईंट या ठिकाणी ठेवलाय एम पॉईंटवर आणि एक असा आर्क काढा. असा काढला. तसाच उचला. अंतर बदलू नका. टी पॉईंटवर ठेवा आणि त्याला इंटरसेक्ट करणारा या बाजूला दुसरा आर्क काढा. दुसरा आर्क काढा या ठिकाणी.
हा काढला. त्यानंतर ह्याच्या दोन टोकामध्ये हे अंतर घ्यायचं आहे. हे अंतर या दोन टोकामध्ये घ्यायचं आहे. तसंच उचलायचं. हा जो आर्क काढलाय त्यानं ह्या TM ला या ठिकाणी इंटरसेक्ट केले. या ठिकाणी ठेवून त्याला छेदणारा या आर्कला इंटरसेक्ट करणारा दुसरा आर्क काढायचा आहे. हा दुसरा आर्क काढला. हा दुसरा आर्क या ठिकाणी आपण काढलेला आहे. आता हे जे दोन आर्क आहेत या दोन आर्कचा इंटरसेक्टिंग पॉइंट कोणता आहे? हा आहे. हा पॉइंट आणि हा T पॉइंट एका लांबलचक रेषेने जोडायचा आहे. या स्केलच्या साह्याने त्याला जोडा. जोडल्यानंतर अशी लाईन मिळेल. जोडल्यानंतर अशा प्रकारची ही लाईन मिळेल. ही लाईन आहे कोणती? ही AB लाईन आहे. तिला पॅरलल जर ही PQ काढली तर हिला नावं द्या PQ. कशी काय रे ही पॅरलल? कारण काय हिला? कशाहून पॅरलल आहे? एक तर या ठिकाणी AB वर एक हा अँगल घेतलाय आपण. हा अँगल, हा अँगल आणि हा अँगल हे दोन कॉन्ग्रुएंट अँगल आपण काढलेले आहेत. हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. कधी हे कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे ह्या दोन लाईनचे आणि ही जर ट्रान्सव्हर्सल असेल छेदिका तर हे उत्क्रम कोन एकरूप आपण काढलेले आहेत. म्हणजे या दोन रेषा कशा असतात? पॅरलल असतात. अशा प्रकारे या ठिकाणी हे बेसिक कन्स्ट्रक्शन मधलं शेवटचं कन्स्ट्रक्शन आपण पाहिलंय. याचा वापर आपल्याला या कन्स्ट्रक्शनचा वापर आपल्याला कुठं करायचा आहे? आपल्याला जे सिमिलर ट्रायंगल काढायचे त्या सिमिलर ट्रायंगलमध्ये इफ अ व्हर्टेक्स इज कॉमन त्याच्यामध्ये याचा वापर आपल्याला करायचा आहे. आणि ही बेसिक कन्स्ट्रक्शन आपण या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण सिमिलर ट्रायंगल काय घ्यायचे? सिमिलर ट्रायंगल आपल्याला पाहिजेत. सिमिलर ट्रायंगल आपल्याला काढायचे. ते ट्रायंगल दोन प्रकारचे असतात. एक व्हर्टेक्स आर डिस्टिंक्ट आणि दुसरा वन व्हर्टेक्स इज कॉमन. अशी दोन आपल्याला कन्स्ट्रक्शन पुढच्या आपण व्हिडिओमध्ये करणार आहोत. धन्यवाद.